तर नमस्कार मित्रांनो, मी दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललोय प्रॉपर्टी बघायला. ऍक्च्युली प्रॉपर्टी बघायला म्हणजे त्याचं आपलं प्रमोशन शूट करायचं आहे, त्यासाठी चाललोय मी, मम्मी आणि पप्पा. सो त्यांचा आपल्याला इंस्टाग्रामवर DM आलता का प्रॉपर्टीचं आपल्याला एक प्रमोशन करायचं आहे म्हणून. तर बोलणं झालं माझ्या त्यांच्याशी आणि नंतर डेट फिक्स झाली आजची. तर आम्ही आता घरात पण जरासं शूट केलंय, ते तुम्हाला शॉर्ट्सला बघायला भेटेल. त्यामुळे थोडा आम्हाला निघायला उशीर म्हणजे टायमावरच निघलोय. पण आता आम्ही चाललोय त्यांच्याकडं. तर कुठे काय लोकेशन वगैरे आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतो. काय प्राइस असेल त्या फ्लॅटची वगैरे ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्येच समजेल. आणि मला त्यांनी फोनवर सांगितलं ना तर मला बेस्ट वाटलं, कारण की आपल्याच एरियामध्ये येते आणि सर्व जवळच आहे. एअरपोर्ट, परत आपलं पनवेल चिखली स्टेशन आणि बरंचसं आणखी तिथं मुंबई पुणे एक्सप्रेसहून जवळ आहे. परत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आहे, वेलफड विद्यालय आहे, परत MIT युनिव्हर्सिटी, म्हणजे अशा सर्व सुखसुविधांच्या सोबतच येते तिथं प्रॉपर्टी जी आहे ते. तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर्टी. पहिले आपण त्यांच्या ऑफिसवर जाणार आहोत खांदा कॉलनीला. तिथं ऑफिस नंतर आपण प्रॉपर्टीला जाणार. त्यांच्या ऑफिसवर आपण थोडंसं बोलणं करून घेऊ. तुम्हाला दाखवतो काय काय फॅसिलिटीज तुम्हाला भेटणार त्या फ्लॅट सोबतच. तुम्हाला पण बुकिंग करायची असेल पुढे मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करणारच आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर तुम्ही घर घ्यायचा विचार करत असाल नवी मुंबई एअरपोर्टच्या आसपास, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला नक्कीच काहीतरी याचा फायदा होईल. तर आपण आलेलो आहोत आता SRLATच्या ऑफिसला. तर सर तुमचं प्रथम आता नाव सांगा. माझं नाव आकाश जाधव. एक ॲज अ सिनियर सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. तर हा एक आपला प्रोजेक्ट आहे. साधारणतः हा आपला एक पळसचे फाटा मुंबई पुणे हायवे ना, त्याला लागून हा प्रोजेक्ट आहे. टोटल 4 बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे. 2 ते 3 बिल्डिंगचं ऑलरेडी आता काम चालू आहे. त्याचा अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे हा. एक 2 फेजचा पण तिथे पोझिशन दिलेलं आहे. त्यामुळे 600-700 घरांमध्ये लोक राहायला आलेले तिथे. आता आपण एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. याचा ॲज अ टायटल क्लिअर प्रोजेक्ट आहे हा. रेरा रजिस्ट्रेशन झालेलं आहे याचं आणि MSRDC आहे. आपण एक 10% डाऊन पेमेंट आणि 90% लोन याच्यामध्ये आपण हे करू शकतो. अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे. साधारणतः एक 2 वर्ष लागतील याला पूर्ण कम्प्लिशन व्हायला. तर सॅम्पल फ्लॅट वगैरे आपण रेडी आहे तिथे. साईडवर गेल्यानंतर आपण ते बघू शकतो. ओके. आणि आसपास काय तर बघायला गेलं ना, आता एक 5 मिनिटाच्या अंतर तुम्हाला DMart आहे. 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला सेंट विल्फ्रेड म्हणून CBSE पॅटर्नचं स्कूल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी युनिव्हर्सिटी पण तिथे आहे. जस्ट 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. मग प्राईम लोकेशन आहे. येण्या जाण्यासाठी पण तुम्हाला कन्व्हिनियंट आहे. बसेस कंटिन्युअसली आहेत. तुम्हाला शेअरिंग रिक्षा, शेअरिंग इको ह्या कंटिन्युअसली आहेत. ओके. आणि बजेट महत्त्वाचं म्हणजे आपण बजेट प्रोजेक्ट काढले आहेत, म्हणजे बजेट फ्रेंडली प्रोजेक्ट आहेत. साधारण त्याच्यात 27 लाखापासून स्टार्टिंग आहे 1 BHK. आणि सर्व फ्लॅट हे मास्टर बेडरूम असणार आहेत. त्यामुळं एरिया पण तुम्हाला मोठा भेटतोय. प्लस कार्पेट आहे, प्लस ॲम्युनिटीजमध्ये तुम्हाला गार्डन वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पार्किंग त्यामुळे तुम्हाला फ्री असेल. ठीक आहे. हा एक प्रोजेक्ट आहे. टोटल याच्यामध्ये 4 बिल्डिंग्स आहेत. 4 बिल्डिंगचं म्हणजे एलिव्हेशन असं आहे G+7 या बिल्डिंग असणार आहेत. याच्यामध्ये सर्व 1 BHK आहेत. 1 BHK आणि 2 BHK कॉन्फिगरेशन आपण इथे याच्यामध्ये काढलेले आहेत. तर बजेट फ्रेंडली प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये एका फ्लोअरला 4च फ्लॅट असणार आहेत. एक लिफ्ट असेल आणि स्टेअरकेस असतील. त्याच्यामध्ये 1 BHK आहेत आणि 2 BHK आहेत. 1 BHKची स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 27 लाखापासून आहे. त्याचा असं कॉन्फिगरेशन आहे, याचा लेआउट. टोटल त्याच्यामध्ये 4 बिल्डिंग आहेत. इकडे यासारखं लेक व्ह्यू आहे. त्यामध्ये आपण त्याच फेसिंगला आपण गार्डन वगैरे दिलेलं आहे. प्लस आपण फ्री पार्किंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टील पार्किंग पण आहे आणि ओपन पार्किंग पण असणार आहे. टोटल हा 400 फ्लॅटचा कॉम्प्लेक्स असणार आहे. त्यामुळे सफिशियंट आहे. स्पेस वगैरे पण चांगला आहे याच्यामध्ये, ओपन स्पेस. आणि ऑलमोस्ट आपण तिथे 2 फेजचं पोझिशन दिलेलं आहे. हा 3रा फेजचं आता काम चालू आहे आपल्या. त्यामुळे तिथे लोक राहत आहेत. ऑलमोस्ट तुम्हाला डेली वेअरच्या गोष्टी तिथे भेटतील. आपण 20-22 शॉप पण दिलेले तिथे. आणि हायवेला लागूनच प्रोजेक्ट आहे. त्यामुळं कन्व्हिनियंट आहे. येण्या जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी पण तुम्हाला चांगली आहे. स्कूल, हॉस्पिटल, मार्केट अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती, हाकेच्या अंतरावरती म्हणलं तरी आहे इकडे. ओके. आणि जसं की तुम्ही मगाशी सांगितलं 51,000 भरून बरोबर आपण बुकिंग, त्याबद्दल काय सांगा. 51,000 रुपये मी स्टार्टिंग बुकिंग अमाऊंट आहे. 51,000 तुम्ही ते बुक करू शकता. आपला रेशो काय आहे की 10% डाऊन पेमेंट आणि 90% लोन असा विषय. गव्हर्नमेंट बँकेतून लोन अप्रुव्हल आहे. हा प्रोजेक्ट टायटल क्लिअर आहे, 100% आहे. याच्यावर तुम्ही ऑनलाईन रेरा नंबर आहे, ऑनलाईन तुम्ही चेक सुद्धा करू शकता याच्यावरती. आणि रेराची MSRDC आहे. याला पाणी पण 24 तास आहे. आपण कॉर्पोरेशनचे पाणी याला घेतलेलं आहे. आपल्याकडे त्याचं प्रूफ पण आहे की बाबा आपलं पाणी कसं काय असेल. प्लस आपण स्टोरेजसाठी काय केलं, अंडरग्राऊंड स्टोरेज काढलेले आहेत. म्हणजे 2-2, 3-3 लाख लिटरच्या टाक्या ह्या अंडरग्राऊंड काढलेल्या आहेत. प्लस तुम्हाला टेरेसवरती पण टाक्या असणार आहे त्याच्यामध्ये पाण्याला. त्यामुळे पाण्याचा तुम्हाला इकडे काही प्रॉब्लेम येणार नाही.
आता साईट चालू आहे का ते? आता काम चालू आहे, 2 फेजचं पोझिशन दिलेलं आहे, आपलीच आहे ती साईट. ते जर लवकर राहायला पण आलेत, म्हणजे त्याच्यानंतर त्या सक्सेस नंतर आपण 3रा आणि 4था फेज लॉन्च केलेला आहे. पोझिशन कधी देतात? पोझिशन त्याला 2 वर्ष लागतील त्याला. त्यात 1 BHK 2 BHK 1 BHK आणि 2 BHK आहेत फक्त. 1 BHK मास्टर बेडरूम आहेत. तुम्हाला साधारणतः एक 370 ते 400-420 पर्यंत कार्पेट भेटून जाईल याच्यामध्ये. किती कार्पेट एरिया आहे बोला? 400 पासून 420, 425 पर्यंत पण कार्पेट आहे. मोठे एरिया आहे. 600, 625, 650ची सुद्धा एरिया आहे. हे बघायला भेटेल आपल्याला. सॅम्पल आहे तयार. आणि आपल्या कस्टमर्सला एखादी कुठली ऑफर जे आपले व्हिडिओ वगैरे बघून येतील त्यांच्यासाठी काही ऑफर? आता आपण अंडर कंडिशन मध्ये ऑफर दिलाय की तुम्हाला 1 वर्षाचा, जर अंडर कंडिशन मध्ये तुम्ही प्रॉपर्टी घेताय तर 1 वर्षाचं रेंट त्यांना फ्री भेटेल. 1 वर्षाचं रेंट? हा. म्हणजे आता काय करतात बाबा, रेंटवर असतात ना, तर आपण 1 वर्षाचं रेंट त्यांना देणार आपण. हां, 1 वर्षाचं रेंट. प्लस तुम्हाला स्पिन अँड विनची ऑफर आहे. याच्यामध्ये तुम्हाला रेफ्रिजरेटर, AC, त्याच्यानंतर सोफा, त्याच्यानंतर 3 ग्रॅमचा गोल्ड कॉईन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला. पार्किंग ॲज अ स्टील खाली पण आहे आणि ओपन पार्किंग पण स्पेस आहे, फ्री पण आहे टोटली. ती आहे अवेलेबल, बट आपण सेल नाही करत आता. ते पोझिशन झाल्यानंतर जेव्हा सोसायटी बनते ना, तर सोसायटी ठरवते. पण आता आपण फ्रीज देतोय. आपले स्टीलचं जरी असेल ना खाली, तरी ती फ्रीज असेल. ती कंटिन्युअसली फ्रीज असेल, पण सोसायटी जर काय ठरवलं नाही का, चार्जेस काढण्यासाठी छोट्या काय काहीतरी करतात, त्या टायमिंगला बघतात. ॲड्रेस सांगा ना परत एकदा. ॲड्रेस आपला पळसे फाटा माहीत असेल लोकांना. पळसे फाट्यापासून एक गोवा रोड जातो, एक अटल सेतू JNPT जातो, एक मुंबई पुणे हायवे जातो. तर मुंबई पुणे हायवेला टच प्रोजेक्ट आहे, अगदीच हायवेला टच आहे, असं आत वगैरे कुठे नाहीये. तर मोस्टली तुम्हाला एक 10 ते 12 मिनिटं लागतात पनवेल स्टेशन पासून प्रोजेक्टला जायला. कनेक्टिव्हिटी सफिशियंट आहे. तुम्हाला ST महामंडळाच्या बसेस आहेत, NMTच्या बसेस आहेत, शेअरिंग इको आहेत आणि शेअरिंग रिक्षा आहेत. रात्री अपरात्री तुम्ही 2 वाजता जरी आलात त्या लोकेशनला तरी तुम्हाला सफिशियंटली गाड्या भेटून जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये प्रोजेक्ट, असं नाही की आत वगैरे कुठे वगैरे नाही. त्यासाठी तुम्हाला स्कूल, हॉस्पिटल, मार्केट ह्या सगळ्या गोष्टी नियर आहेत. वॉकिंग म्हणलं तरी आहेत 5 मिनिटांनी. कुठल्या बँक आहेत? नॅशनल बँकेतून लोन आहे अप्रुव्हल. SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा असेल, आणि आपल्या ज्या लिडिंग बँक आहेत आपल्या, समजा HDFC, ICICI, ॲक्सिस वगैरे, ह्या पण बँक आहेत आपल्याकडे. मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट आता जो RBIचा आहे समथिंग 8% पासून आहे आता. डिपेंड सिबिलवर डिपेंड असेल त्या गोष्टी. सगळ्यात कमीत कमी एरिया 8% पासून आहे आता. किती टक्के लोन करतात बँक? 95% लोन होऊ शकते इथे कमीत कमी. इंटरेस्ट 8%. 8% पासून चालू आहे. ॲज पर आपल्याला जसा सिबिल असेल त्यांच्या त्याच्यानुसार. पण SBI म्हणजे गव्हर्नमेंट बँकेतून पण लोन अवेलेबल आहे ह्याला तुम्हाला टोटली रेरा रजिस्ट्रेशन आहे याचं. ऑनलाईन पण तुम्ही रेरा नंबरवर सगळ्या माहिती चेक करू शकता, बिलाचा सातबारा वगैरे. आणि प्लस MSRDC CC आहे, MIDCचं कॉर्पोरेशनचं पाणी आहे, त्यामुळे पाणी, आणि MSCBची लाईट आहे, त्यामुळे पाणी, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 400 फ्लॅटचा कॉम्प्लेक्स आहे मोठा. त्याच्यामध्ये तुम्हाला ओपन स्पेस पण भरपूर दिलेला आहे, प्लस मोठं गार्डन दिलेलं आहे. आणि त्याच्या शेजारी एक नॅचरल लेक आहे. लेक व्ह्यू पण फ्लॅट आपल्याकडे तिथे आहे. पाणी 24 तास असेल. आपण लोकेशन जाऊ शकता का? चालतं. आपण आता प्रोजेक्टवर जाऊयात. तुम्हाला प्रोजेक्ट मी एक्सप्लेन करतो. सॅम्पल फ्लॅट वगैरे आपला रेडी आहे, तो पण पाहूया. थँक्यू. तर ऑफिसवरून आपण आता निघालेलो आहोत आणि तुम्हाला आता मी ऍक्च्युअल लोकेशन दाखवतो कसं काय असणार आहे. कुठले फ्लॅट 1 BHK सॅम्पल फ्लॅट अवेलेबल आहेत आता. तर 1 BHK असेल तर 1 BHK दाखवतो आणि 2 BHK सुद्धा दाखवतो. आपण आहोत आता शेडूंग फाट्याला. तुम्ही बघू शकता इथं हा शेडूंग फाटा आहे आणि सरळ जर गेलो तर मुंबईला जातो आणि पुढे 2 मिनिटाच्या अंतर एक टर्न आहे. तिथून पुण्याला जायला सुद्धा रस्ता आहे. आणि इथून 2 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी. इथून जस्ट जवळच आहे. आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघा, या शेडूंग फाट्यापासून. इकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, इकडे या साईडला आतमध्ये जायचं आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. हा जे मलार अपार्टमेंट फेज 1. ओके. जो ऑलरेडी आपण 300 घरांचं पोझिशन दिलेलं आहे इथे. त्याच्यामध्ये आपण 20-22 शॉप पण दिले, म्हणजे डेली नीडच्या गोष्टी इथे भेटतील आपल्याला. त्याच्यानंतर याच्या मागे जो चाललाय तो व्हाईट कलरचा दिसतोय, तो आपला फेज 2 आहे. ओके. फेज 2 पण आता कम्प्लिशनला आहे. साधारणतः 2-3 महिन्यात ते पोझिशन भेटून जाईल.
आणि त्याच्यानंतर आपलं आता तिसऱ्या आणि चौथ्या फेजचं काम चालू आहे. आपला तिसरा आणि चौथा फेज चौथ्या फेजचं आता काम चालू आहे. ठीक आहे, चालेल, आपण तो पण बघून घेऊया. आणि इथून डिस्टन्स सांगा ना किती असेल. साधारणतः एक 10 ते 12 मिनिटांचं डिस्टन्स आहे पनवेल पासून. रायडून फाट्यापासून 50 मीटरचं अंतर आहे. 50 मिनिट चालत तुम्ही 1-2 मिनिटात तिथे येऊ शकता. ओके. मेन हायवे पासून, म्हणजे हायवेला लागूनच प्रोजेक्ट. हायवेला सर्व रिक्षा, बसेस, सर्व ऑटो वगैरे अवेलेबल आहे. तर या जायचं पण ट्रान्सपोर्टेशन काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर आपण आता फेज 3 आणि 4 बघूया ना. तर फेज 3 आणि 4 बघून घेऊया. आणि आपल्या मागे जे आहेत ना ते त्यांनी ऑलरेडी जे मला जो अपार्टमेंट आहे ते ऑलरेडी सेल केलेले आहेत. ते बघा, हे सर्व प्रोजेक्ट असणार त्यांचे. त्यानंतर फेज 2 आहे तो, आणि तो मागे येतो व्हाईट कलर. आता फेज 2 आणि 3 आणि 4चं काम चालू आहे. हा पण एक आपलाच बिल्डिंग आहे. ही पण का? हा. तर ठीक आहे, त्यांचे बघा या अशा प्रकारचे प्रोजेक्ट असतात. ठीक आहे, हा फेज 2 आहे. त्यात आता एक 2 ते 3 महिने तुम्हाला पोझिशन भेटून जाईल. कम्प्लिशनला आहे आता. G+7 आहे, खाली पार्किंग आहे टोटली. आणि ते आपला फेज 3 आणि आता फेज 4चं काम चालू आहे. ओके. तर ऑलमोस्ट ग्राउंड प्लिंथ लेवल पर्यंत काम आलेलं आहे. साधारणतः एक 2 वर्षामध्ये आपण पोझिशन देतो. हा किती आहे? फेज 3 इथे होते. हा फेज 3 आणि हा फेज 4. ओके. ही लोकेशन असणार आहे. आणि हा फेज 2चं काम बघू शकता तुम्ही. तुमचं गॅस लाईन वगैरे पण आलेली आहे इथे, त्यामुळे गॅसचं पण काही टेन्शन नसतं. इथे 1 BHK 2 BHK आहेत का? हो, इथे 1 BHK आणि 2 BHK आहेत. आपल्याकडे 600 स्क्वेअर फूट पासून सुरुवात आहे 1 BHK. बघायला भेटेल आपल्याला रेडी मध्ये. तर आपण या फ्लॅटचं आता बघणार आहोत. हो, 1 BHK आपण एक सॅम्पल पाहूयात. ऑटोमॅटिक लिफ्ट असणार आहे त्याच्यामध्ये सेन्सरच्या. आणि पॉवर बॅकअप वगैरे पण आला दिलेला आहे. तर आपण आता फ्लॅट बघायला वरती जाऊया. सॅम्पल फ्लॅट आहेत, अवेलेबल आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. हा आपला 2 BHK असा आपण एल शेप मध्ये हॉल दिलेला आहे. हॉलला अटॅच बाल्कनी आहे. इकडे डायनिंग साठी एक वेगळा एरिया दिलेला आहे. तर हॉलच्या इथेच आपल्याला बाल्कनी सुद्धा दिलेली आहे. आणि इथून मस्त असा माउंटेन व्ह्यू दिसतोय. सकाळी मस्त इथं तुम्ही बसून नाश्ता वगैरे करू शकता, चहा कॉफी एन्जॉय करू शकता. आणि आपण आता किचन बघूया. किचन, तर हा असणार आहे किचन. बघा, स्पेशियस असं किचन आहे. आणि याला पण तुम्हाला इथे बाल्कनी दिलेली आहे. आणि इथून बस सेम व्ह्यू आहे, माउंटेन व्ह्यू. आणि किचनच्या जस्ट समोर असणार आहे बाथरूम. आणि इकडे 2 BHK आहे. 2 BHK मधला हा कॉमन बेडरूम असणार आहे. इथून पण तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे. इथे तुम्ही असं वॉर्डरोब वगैरे तुमचं मस्त सजवू शकता. तर 2 BHK मधला हा मास्टर बेडरूम आहे. इथे तुम्हाला अटॅच बाथरूम भेटतोय. इकडे वॉर्डरोब, परत असा स्पेशियस असं बेडरूम. आणि इकडून मस्त असा माउंटेन व्ह्यू सुद्धा तुम्हाला भेटतोय बघा. तर या फ्लॅटबद्दल अजून काय सांगाल तुम्ही? हा सॅम्पल फ्लॅट आहे. याचा फर्निश आपण असं, जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर आपण आपण करून देऊ शकतो तुम्हाला. ओके. तर आम्हाला तरी खूप फ्लॅट आवडला, म्हणजे मस्तच वाटलं बघून. त्यात समोर असा व्ह्यू भेटतोय आपल्याला. तर या अशा फ्लॅटची 2 BHKची काय प्राइस? साधारणतः आपल्याकडे 45 लाखापासून सुरुवात आहे 2 BHKचे. 2 BHK 45 लाखापासून ते 55 लाखांपर्यंत आहे. आणि प्राइसिंग ऑल इन्क्लुडिंग असेल. याच्यामध्ये तुम्ही 10% डाऊन पेमेंट आणि 90% लोन करू शकता याच्यामध्ये. ओके. आणि जर कोणा 1 BHK पाहिजे त्याचे पण सॅम्पल फ्लॅट अवेलेबल आहेत ना आपल्याकडे? त्याच्यामध्ये पण सॅम्पल फ्लॅट अवेलेबल आहेत आपल्याकडे. तर तुम्ही लोकेशनवर येऊन ॲक्च्युअलमध्ये भेट द्या. इथं जर तुमच्या डोळ्यांनी बघा किती मस्त वाटतंय. आणि आवडलं तर नक्कीच तुम्ही बुकिंग करा. मी तुम्हाला आणखी फ्लॅट जरा नीट दाखवतोय. बघा, बेडरूमचं असं मस्त स्पेस असणार आहे. तर इथं मम्मी पप्पा उभे आहेत, त्यांच्यावर एक अंदाज लावू शकता किती मोठी बेडरूम आहे. आणि इकडे वॉर्डरोब आहे, जे की मगाशी सांगितलं तुम्हाला. परत इकडून बाहेर आलो, इथे आपल्याला कॉमन रूम भेटणार आहे. प्लस हा किचन आहे, इकडं मस्त फर्निश केलं आहे. हा जस्ट सॅम्पल फ्लॅट आहे, जसं का त्यांनी मगाशी सांगितलं तुम्हाला. आणि इथे डायनिंग एरिया आहे. प्लस हा इकडे तुम्ही टी व्ही वगैरे अटॅच करू शकता, शोकेस बनवू शकता चांगला TV सेट. इकडे सोफा वगैरे आहे. तर फ्लॅट असा ओव्हरऑल मस्तच आहे, खूप आवडला आम्हाला. आणि प्राइसिंग वगैरे पण डिसेंट आहे. तुम्ही या, नक्कीच बुक करा. आणि काय कॉन्टॅक्ट लागलंच तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर नंबर येत असेल, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या फ्लॅटची जास्तीत जास्त काय माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ती घेऊ शकता. आता बघा, मी इथे बाल्कनीमध्ये आपला फ्लॅट दिसतोय. वरती 7 मजल्याचा टॉवर असणार आहे ओव्हरऑल. बघा, ते मस्त वाटतंय. तर शूट कंप्लीट करून आपण आता निघालोत घरी जायला. आणि तुम्हाला बुकिंग करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर शो होतोय त्याच्यावर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यांचं ऑफिस जर खांदाकॉली पनवेल इथे आहे. आणि आपला प्रॉपर्टी जे फ्लॅट्स ते शेडूमचे आहेत. शेडूम फाट्यान तिथून 50 मीटरच्या अंतरावर त्यांची प्रॉपर्टी आहे. तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता, बघू शकता. 1 BHKची जी प्राईस असणार ती 27 लाखापासून असणार आहे. आणि 2 BHKची 42 लाखापासून. तर तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि बुकिंग करा.
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवर जाऊन कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.